आवाज येतो? येस मॅम, येत आहे आवाज. ओके, आपण स्टार्ट करू. तर आपण बघतोय की इन्सेक्ट माउथ पार्ट, आणि त्याच्यामध्ये आपण का बघितले की मॅन्डिब्युलेट टाइप ऑफ दोन टाइप्स आहेत, दॅट इज द मॅन्डिब्युलेट टाइप आणि हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट. ओके, तर मॅन्डिब्युलेट टाइप म्हणजे काय की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन सॉलिड फूड मटेरियल, जे इन्सेक्ट जे सॉलिड फूड मटेरियलवर फीड करतात ते म्हणजे मॅन्डिब्युलेट, आणि ते त्याच्यामध्ये एकच माउथ पार्ट येतोय, दॅट इज द कुठला माउथ पार्ट येतोय त्याच्यामध्ये? मॅन्डिब्युलेट मध्ये कोणता माउथ पार्ट येतो? दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. आणि फॉर एक्झाम्पल त्याचं आपण बघितलंय कॉकरोच. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण कॉकरोचचा माउथ पार्ट बघितले आणि त्याचे व्हेरियस फंक्शन्स बघितलेत. तर कॉकरोचच्या माउथ पार्टला काय म्हटलं जातं की जनरल टाइप ऑफ माउथ पार्ट्स. ओके, देन सेकंड माउथ पार्टचे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे की हॉस्टिलेट टाइप. हॉस्टिलेट म्हणजे काय की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ लिक्विड फूड मटेरियल, लिक्विड फूड मटेरियलवर जे इन्सेक्ट फीड करतात. त्याच्यामध्ये आपण व्हेरियस 5 टाइप्स बघितलेत, जसं इंग्लिश आपण बघितले विथ देअर एक्झाम्पल. ओके, तर त्याच्यामधला आपण फर्स्ट एक माउथ पार्ट बघतोय, दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. ओके, तर चिविंग आणि लॅपिंगचं एक्झाम्पल आहे हनी बी ऑर द बंबल बीज. ठीक आहे, तर हा माउथ पार्ट तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला जातो आणि हा तुम्हाला डिसेक्शन पण करायचं आहे. तर हनीबीचं माउथ पार्टचं टाइप आहे चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. एक्झाम्पल इज हनीबी ऑर द बंबल बीज. तर बघा की मेनली काय आहेत की इन माउथ पार्ट्स हायली मॉडिफाईड फ्रॉम द लॅपिंग टंग. तर याच्यामध्ये काय झालंय की जसं फॉर एक्झाम्पल कॉकरोचमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, जसं की लॅब्रम, मॅन्डिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स आणि लेबियम. हे मेनली सगळ्या माउथ पार्ट मध्ये हे पार्ट्स असणार आहेत. ओके, पण प्रत्येक पार्ट मध्ये थोडंफार काहीतरी मॉडिफिकेशन झालेलं असेल. ठीक आहे, लॅब्रम, मॅन्डिबल्स, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स आणि लेबियम हे जनरल पार्ट्स आहेत. तर बघा की मेनली हनीबी मध्ये काय झालंय की द माउथ पार्ट्स इज हायली मॉडिफाईड फॉर द लॅपिंग टंग. तर त्याच्यामध्ये मेनली त्यांचे जे माउथ पार्ट्स आहेत ते कशासाठी डेव्हलप झालेत? मेनली लॅपिंग टंग साठी. आणि जे लॅब्रम्स आहेत, लॅब्रम आणि मॅन्डिबल्स रिमेन मोर ऑर लेस सिमिलर ऍज अ जनरलाइज्ड स्ट्रक्चर किंवा जनरलाइज्ड टाइप. म्हणजे जे लॅब्रम आणि मॅन्डिबल्स, लॅब्रम म्हणजे अप्पर लिप आणि मॅन्डिबल्स म्हणजे फर्स्ट पेअर ऑफ जॉ. तर हे दोन आहेत की जे दोन पार्ट आहेत ते जवळजवळ तुम्हाला कॉकरोचच्या माउथ पार्ट सारखेच दिसतील. पण काय की लेबियम, थर्ड पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लेबियम आणि मॅक्झिली. लेबियम म्हणजे लोअर लिप आणि मॅक्झिली म्हणजे सेकंड पेअर ऑफ जॉ. तर हे जे आहे तर ते काय झाले की लेबियम आणि मॅक्झिली हे काय झाले की विच इज आर फ्युज्ड टुगेदर अँड मॉडिफाईड इनटू मॅक्झिलो लेबियल कॉम्प्लेक्स सुटेबल फॉर द लॅपिंग लिक्विड ऑर लॅपिंग नेक्टर. ओके, तर मेनली हनीबी मध्ये म्हणजे नॉर्मली हेच पार्ट असणार आहेत, लॅब्रम, मॅन्डिबल्स आणि मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स आणि लेबियम. पण काय झालंय की हनीबी मध्ये फक्त लेबियम आणि मॅक्झिली हे काय की यांचं मॉडिफिकेशन झालंय. कशासाठी? फॉर द लॅपिंग टंग. म्हणजे जे हनीबीज आहेत ते काही सॉलिड फूड जसं ऍज अ कॉकरोच खातोय तसं सॉलिड फूड नाही खात, तर ते काय खातात की लिक्विड खातात, किंवा जे फ्लावर्स आहेत त्या फ्लावर मधलं काय करतात की नेक्टर
खातात. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी त्यांच्या माउथ पार्ट मध्ये काय मॉडिफिकेशन झाले की त्यांचं लेबियम आणि मॅक्झिली आहे ते काय झाले की विच इज आर फ्युज्ड टुगेदर. ते फ्यूज टुगेदर झाले आणि मेनली एक कॉम्प्लेक्स तयार झाले दॅट इज द मॅक्झिलोलॅबियल कॉम्प्लेक्स. आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे ते मेनली कशासाठी लॅपिंग द लिक्विड्स म्हणजे फुलामधला जो नेक्टर आहे तो ते लॅप करतात म्हणजे चाटतात ते एक टाईपचं. ठीक आहे. चाटणे म्हणा त्याला चाटतात. तर बघा की मेनली लॅपिंग द टंग साठी मेनली हे डेव्हलप झालेले माउथ पार्ट्स आहे. तर आपण बघू की विच आर द कंपोनंट्स. ओके. कंपोनंट्स हेच असणार आहेत लॅब्रम मॅन्डिबल्स मॅक्झिली हायपोफॅरिंग्स इन द इपिफॅरिंग्स इन द लेबियम वगैरे. ठीक आहे. तर ही डायग्राम आहे जशी कॉक्रोचची होती तशी ही डायग्राम आहे हाऊस हनीबीची. तर बघा की फर्स्ट डायग्राम मध्ये बघा ऑसिली. ठीक आहे. ऑसिली देन अँटिना. ऑसिलीचं फंक्शन काय आहे? ऑसिली म्हणजे काय? ऑसिली म्हणजे कंपाऊंडाइज काय होते की इन्सेक्टला काय येत नाही तुम्हाला. ऑसिली म्हणजे काय की सिंपल आईज आहेत आणि ते काय आहेत की लाईट इंटेन्सिटीला सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे. तुम्हाला 4th सेमिस्टरचा इंट्रो येत नाही, साधं पेस्ट येत नाही, तर सेकंड सेमिस्टरचा तर तुम्हाला काही येणारच नाही. तर बघा की ऑसिली असते ते ऑसिली म्हणजे काय की सिंपल आईज आहेत आणि ते मेनली लाईट इंटेन्सिटीला सेन्सिटिव्ह आहेत हे माहिती आहे आपल्याला. आणि कंपाऊंड आईज मुळे इन्सेक्टला दिसतं. ठीक आहे. तर व्हेरियस पार्ट्स बघा जे आपल्याला मॅन्डिबल्स त्यामध्ये दिसत आहेत बघा. स्टाइप्स दिसत आहे, पॅराग्लॉसी, लेबियल पाल्प, ग्लॉसी, प्रोबॉसिस आहे. ठीक आहे. तर ही डायग्राम आहे जी तुम्हाला ड्रॉ करायची आहे याच्यात पण प्रॅक्टिकलला पण आणि थेअरीला पण. तर हनीबीचा माउथ पार्ट तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाते. तर याच्यामध्ये काय झालंय की फक्त लक्षात ठेवण्यासारखं काय की लेबियल आणि मॅक्झिलीचे एक कंपाऊंड झाले आणि एक कॉम्प्लेक्स तयार झाले आणि ते मेनली सुटेबल फॉर द लॅपिंग द नेक्टर. ठीक आहे. किंवा ही डायग्राम तुम्ही काढू शकता बघा. यात म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला सगळे पार्ट्स दिसत आहेत. जसं मॅक्झिलीचे आपण पार्ट्स बघितले बघा, कार्डोस टाइप्स, मॅक्झिली पाल्प, गलिया. फर्स्ट कॉक्रोचचा माउथ पार्ट जर तुम्ही अटेंड केलं असेल तर तुम्हाला हे आपण सगळं बघितले. देन बघा की लेबियम मध्ये काय असते की मेंटम, सबमेंटम, प्रीमेंटम. ओके. लेबियल पाल्प, ग्लॉसी, पॅराग्लॉसी. ओके. तर ह्याच्यात ऍडिशन म्हणजे काय आहे की फ्लॅबिलम. इथलं फ्लॅबिलम आहे एकदम लास्ट टोक आहे बघा त्या डायग्राम मध्ये. तर फ्लॅबिलम बघून घ्या, त्याचा परत यूज आहे ते आपण बघणार आहे पुढं. ठीक आहे. तर याच्यामधले सगळे पार्ट्स आपण लास्ट कॉक्रोचचा माउथ पार्ट बघताना पण बघितले, फक्त इथं फ्लॅबिलम आहे त्याचा एक यूज आहे. तर ते बघून घ्या, लास्टचं टोक आहे बघा तिथं लेबियमचा. ओके. तर फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द लॅब्रम. लॅब्रम म्हणजे काय की अप्पर लिप आहे. इट इज अ नॅरो प्लेट अटॅच टू द क्लायपियस. आणि मेनली हे काय की इट इज द नॅरो प्लेट आहे, एक नॅरो प्लेट आहे आणि ती काय की क्लायपियसला अटॅच आहे. क्लायपियस काय की हेडचा एक पार्ट आहे. ओके. तर हेडवरतीच माउथ पार्ट असणार आहे तुमचे. तर हे जे लॅब्रम आहे ते मेनली क्लायपियसला अटॅच आहे आणि मेनली ते नॅरो प्लेटमध्ये तुम्हाला दिसतंय. देन मॅन्डिबल्स सेकंड आपलं कंपोनंट आहे दॅट इज द मॅन्डिबल्स. मॅन्डिबल्स मीन्स द इट इज द फर्स्ट पेअर ऑफ जॉ म्हणजे जबडा. ओके. तर बघा की दे आर डम्बेल शेप्ड, ब्लंट आणि मेनली युज्ड फॉर द मोल्डिंग द वॅक्स अँड स्क्विझनिंग द नेक्टर. ओके. तर हे मॅन्डिबलचं फंक्शन आहे. मॅन्डिबलचं फंक्शन आहे इन अ हनी बी. ओके. तर कॉक्रोच मध्ये मॅन्डिबलचं फंक्शन वेगळं आहे. ओके. म्हणजे तर तेवढं लक्षात ठेवा. तर बघा की इथं काय आहे की नेक्टर युज्ड फॉर मोल्डिंग द वॅक्स. जे काही नेक्टर आहे किंवा वॅक्स आहे त्यांनी मध जे गोळा केलेलं आहे ते स्क्विझनिंग करण्यासाठी किंवा मोल्डिंग द वॅक्स साठी मेनली ते मॅन्डिबलचं यूज करतात हनीबी. ठीक आहे. तर हे मॅन्डिबलचं फंक्शन आहे इन अ हनीबी दॅट इज युज्ड फॉर मोल्डिंग द वॅक्स अँड द स्क्विझनिंग द नेक्टर. देन त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज द मॅक्झिली. मॅक्झिली मध्ये काय असणार आहे हे आपण कॉक्रोच मध्ये पण जनरली स्ट्रक्चर बघितले की कार्डोस टाईप, मॅक्झिलरी पाल्प, गलिया आणि लॅसिना. तर मेनली इथं थोडंफार वेगळं आहे बघा. जसं फॉर एक्झाम्पल जे कार्डो आहे ते काय की इलॉंगेटेड आहे, रॉड लाईक आहे, स्क्लेराइट आहे विच इज आर अटॅच टू द ऍट अ पोस्ट जिना. जे काय की पोस्ट जिनाला अटॅच आहे कार्डो. देन स्टाइप्स हे पण काय की इलॉंगेटेड आहे, ओव्हल लाईक स्क्लेराइट आहे आणि ते कार्डोला अटॅच आहे. ठीक आहे. देन मॅक्झिलरी पाल्प शॉर्ट पेग लाईक स्ट्रक्चर आहे, आर्टिक्युलेट विथ द स्टाइप्स. पेग लाईक स्ट्रक्चर आहे आणि जे की स्टाइपला अटॅच आहे. देन गलिया ब्लेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि विच इज आर डिस्टली
विथ स्टाईप्सच्या डिस्टल एंडला असते. ठीक आहे. देन लॅसिना काय की स्मॉल अँड हायली रिड्युस्ड स्ट्रक्चर आहे. ओके. तर तुम्ही मेनली जाऊन काय बघा की तुम्ही बघितलं नसलं तर बघा मी तुम्हाला पीपीटी सेंड केले, तर तुम्ही ते कॉक्रोच मधलं जाऊन मॅक्झिली आणि आपण त्याच्यावर बराच वेळ घालवलाय. मॅक्झिली आणि लास्ट लेबियम आहे त्याच्यामधलं जो सगळे पार्ट्स आपण बघितले होते. कार्ड कुठला आहे, स्टाईप्स कुठला आहे, मॅक्झिलरी पाल्प कुठला आहे. ठीक आहे. तर ते एकदा समजून घ्या तिकडचं पण. आणि इकडं तर तेवढंच लिहिलंय की ते कुठल्या टाईपचे किंवा कुठल्या शेपचे आणि ते फक्त ह्याला अटॅच आहे, एवढंच आपण ह्याच्यामध्ये लिहिलंय. दिस इज द मॅक्झिली आणि मॅक्झिली कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स, दॅट इज द कार्डोस टाइप्स, मॅक्झिलरी पाल्प, गलिया आणि लॅसिना. देन बघा की नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द लेबियम. ओके. तर याच्यामध्ये हनीबी मध्ये जे लेबियम आहे तर लेबियमलाच काय म्हटलं जाते, प्रोबॉसिस. ओके. तर हे लक्षात ठेवा, प्रोबॉसिस. हनीबी मध्ये जे लेबियम आहे त्याला काय म्हटलं जाते, प्रोबॉसिस. लेबियम म्हणजे काय की इट इज द लोअर लिप ऑफ इन्सेक्ट. इन्सेक्टचं लोअर लिप आहे, खालचं लिप आहे. आणि हनीबी मध्ये काय म्हटलं जातं याला, प्रोबॉसिस. देन बघा की लेबियम ऑल्सो कन्सिस्ट सबमेंटम, मेंटम, प्रीमेंटम. ओके. कॉक्रोच मध्ये पण सगळं हेच आहे बघा. तर सबमेंटम मध्ये काय आहे की इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ लोरम. लोरम म्हटलं जातं याला. आणि इट इज हॅव्हिंग द व्ही शेप्ड स्क्लेराइट. आणि हे जे स्क्लेराइट आहे किंवा ही जी बॉडी प्लेट आहे ती कशी आहे की व्ही शेप्ड आहे. देन मेंटम. मेंटम कसं आहे की ट्रायंग्युलर आहे, इन शेप आहे, ट्रायंग्युलर इन शेप आहे. देन प्रॉक्सिमली विथ अ सबमेंटम अँड डिस्टली विथ अ प्रीमेंटम. म्हणजे हे काय आहे की हा मधला पार्ट आहे मेंटम आणि प्रॉक्सिमली काय की सबमेंटम आणि डिस्टली काय अटॅच आहे, प्रीमेंटम आहे. म्हणजे ह्या सबमेंटम आणि प्रीमेंटमच्या मध्ये काय आहे, मेंटम आहे. देन प्रीमेंटम it is well developed elongated rectangular sclerites that articulates with mentum. तर हे एक काय म्हटलंय की इलॉंगेटेड रेक्टँग्युलर स्क्लेराइट आणि ते कशाला अटॅच आहे, मेंटमला अटॅच आहे. ठीक आहे. म्हणजे मेंटम मधला पार्ट आहे, त्याला सगळ्यात वरती काय की सबमेंटम आहे आणि पोस्टेरियर एंडला काय की प्रीमेंटम आहे. ठीक आहे. तर हे सगळं लेबियमचं स्ट्रक्चर आहे. फक्त लक्षात ठेवा की लेबियमला हनीबी मध्ये काय म्हटलं जाते की प्रोबॉसिस. देन लेबियल पाल्प विच इज आर इलॉंगेटेड, 4 सेगमेंटेड अँड आर्टिक्युलेट विथ प्रीमेंटम. तर हे 4 सेगमेंटेड असतात आणि मेनली आर्टिक्युलेट्स विथ प्रीमेंटम. देन ग्लॉसी, it is modified into an elongated, hairy and flexible tongue-like structure and bears the spoon-like structure at the apex end called as a phlebium. ओके. तर हे मी मगाशी म्हटलं होतं की फ्लॅबिलम लक्षात ठेवा. तर लास्टचं जे आपण डायग्राम मध्ये बघितले ते लास्टचं आहे टोक. तर ते कशाचं आहे की तो एक पार्ट आहे तो की काय की ग्लॉसी. ओके. आणि ग्लॉसी काय की इट इज मॉडिफाईड इंटू इलॉंगेटेड, हेरी अँड फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर. आणि जे ग्लॉसी आहे ते काय झाले की हनीबी मध्ये डेव्हलप झालंय आणि त्याच्यामध्ये काय झालंय की विच इज आर इलॉंगेटेड, हेरी अँड फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर तयार झाले. म्हणजे इलॉंगेटेड, हेरी, फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर तयार झाले अँड बियर्स द स्पून लाईक स्ट्रक्चर्स. आणि लास्टला तुम्हाला काय दिसते की एक टोकाला त्याच्या स्पून लाईक स्ट्रक्चर दिसते आणि त्याला काय म्हटलं जाते, दॅट इज द फ्लॅबिलम. देन बघा की टू पॅराग्लॉसी. पॅराग्लॉसी किती असतात, 2 पॅराग्लॉसी असतात. अरे कप लाईक स्ट्रक्चर सिच्युएटेड ऍट द बेस ऑफ ग्लॉसी. आणि ग्लॉसीच्या बेसला काय असते की 2 पॅराग्लॉसी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर इथलं फ्लॅबिलमचं एक म्हणजे इम्पॉर्टंट आहे कारण मेकॅनिझम जेव्हा आहे त्याच्यामध्ये फ्लॅबिलमचा यूज होतोय. तर फ्लॅबिलम म्हणजे काय आहे की ग्लॉसीचं एक लास्टचं टोक आहे, अपेक्स स्पून लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्यालाच काय म्हटलं जाते, फ्लॅबिलम. इट इज मॉडिफाईड इंटू इलॉंगेटेड, हेरी स्ट्रक्चर किंवा फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर तयार झाले. आणि फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर तयार झाले त्याच्या ज्या अपेक्स एंडला एक स्पून लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याला काय म्हटलं जाते, फ्लॅबिलम. देन बघा की फिडिंग मेकॅनिझम. तर हे सगळं स्ट्रक्चर होतं. तर स्ट्रक्चर मध्ये एकदा तुम्ही जर कॉक्रोचचं सगळं स्ट्रक्चर समजून घेतलं तर हे सगळं सोपं आहे. ठीक आहे. तर बघा की लिहिण्यासारखं काय आहे की तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही मेनली चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट त्याचं 2 एक्झाम्पल लिहा. आणि बी आणि बंबल बीज. त्याच्यानंतर ही जी स्लाइड आहे ती त्या स्लाइडवरचं तुम्ही हे इम्पॉर्टंट आहे बघा, लेबियम आणि मॅक्झिली ते एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही डायग्राम काढा तुम्ही, माउथ पार्ट्स ऑफ हनी बी, ही डायग्राम काढायची. त्याच्यानंतर मग तुम्ही लिहू शकताय देन तसं मॅन्डिबल म्हणजे जे पार्ट्स आहेत लॅब्रम, मॅन्डिबल्स, मॅक्झिली
हायपोफॅरिंग्स अँड द लेबियम, जे हे पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचे तर पर्टिक्युलरली बघून घ्या की कॉक्रोचमध्ये मॅन्डिबलचे काय हे फंक्शन्स आहेत, किंवा हनीबी मध्ये काय आहेत. परत उद्या आपण जे बघल हे बटरफ्लाईज वगैरे बघल त्याच्यामध्ये काय फंक्शन्स आहेत, तेवढंच थोडंफार वेगळं आहेत. आणि पार्ट तर तेच असणार आहेत. मॅक्झिली मेनली मॅक्झिलीमध्ये हेच पार्ट असतात. कार्डोस टाईप जसं कॉक्रोचचं तुम्ही बघाल तर हेच पार्ट्स आहेत. कार्डोस टाईप, मॅक्झिलरी पार्ट, गलिया, लॅसिना, हे सगळं हेच आहे. त्याच्यानंतर लेबियम सुद्धा तेच आहे, फक्त लेबियमला हनीबी मध्ये काय म्हटलं जाते, प्रोबॉसिस म्हटलं जातं. आणि हेच पार्ट कॉक्रोच मध्ये पण आहेत, फक्त तिथं ग्लॉसी वेगळं आहे. आणि इथं ग्लॉसी मध्ये काय झालंय की एक इलॉंगेटेड हेरी आणि फ्लेक्झिबल टंग लाईक स्ट्रक्चर झाले, आणि त्याच्या अपेक्स एंडला काय झालंय की स्पून लाईक स्ट्रक्चर झाले, आणि ते काय लेबियम आहे. आणि त्याच्यानंतर सगळं जे आहे ते सगळं सेम आहे. ओके, तर लेबियल पल्प, 4 सेगमेंटेड वगैरे हे सगळं सेमच आहे जवळजवळ. तर बघा की ऍक्च्युली फिडिंग मेकॅनिझम, ऍक्च्युली जे हनी बीज आहेत ते काय त्यांची फिडिंग मेकॅनिझम काय आहे, किंवा तुम्हाला लिहायचं असतं फिडिंग मेकॅनिझम. आतापर्यंत आपण काय बघितलं की पार्ट्स बघितले, पण ऍक्च्युली ते कसं म्हणजे नेक्टर खातात ती प्रोसेस आपण बघणार आहे. तर बघा की वेन ऍट अ रेस्ट ऑफ द माउथ पार्ट आर फोल्डेड डाऊन बिनीथ द हेड, म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल जेव्हा हनीबी ऍट अ रेस्ट पोझिशनला असतात म्हणजे बसलेले असतात, तेव्हा काय म्हटलं की द माउथ पार्ट्स आर फोल्डेड डाऊन बिनीथ द हेड. त्यांचे जे माउथ पार्ट्स असतात ते काय होतात असतात की फोल्डेड असतात, फोल्ड झालेले असतात बिनीथ द हेड, हेडच्या आत फोल्डेड असतात. देन ड्युरिंग फिडिंग दे बिकम स्ट्रेट, आणि जेव्हा त्यांना फिडिंग करायचं असते तेव्हा त्यांचं जे माउथ पार्ट्स आहेत ते काय होतात की स्ट्रेट होतात. त्याच्यानंतर काय म्हटलंय की हनी बी शूट आउट द ग्लॉसी अँड लीक द नेक्टर. आणि मग काय करतात की त्या हनी बी शूट आउट द ग्लॉसी, म्हणजे ते त्यांचा ग्लॉसी ग्लॉसी एक पार्ट आहे बघा, आता मग अशा पण बघितलंय. तर ते काय करतात की ग्लॉसी बाहेर काढतात आणि लीक द नेक्टर विथ द टिप ऑफ फ्लेबिलम. आणि काय करतात की लीक द नेक्टर, लीक म्हणजे काय चाटणं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते फ्लावरवरचा जो फ्लावर मधला जो नेक्टर आहे, तर ते काय करतात की लीक द नेक्टर लीक करतात म्हणजे साठतात विथ द टीप ऑफ फ्लॅबिलम. आणि जो आपण मगाशी बघितलं की टीप ऑफ फ्लॅबिलमचं जे टीप आहे, लास्टचं टोक आहे, त्यांनी काय करतात की नेक्टर चाटतात. देन द ग्लॉसल टंग द सिमर्ड विथ द नेक्टर. ऑब्विसली त्यांनी तो नेक्टर चाटल्यामुळे काय होते की त्यांची जी टंग आहे, ग्लॉसल टंग आहे, ती काय होती की विच इज आर सिमर्ड विथ नेक्टर, म्हणजे त्यांच्या टंगला काय लागते की नेक्टर लागतोय. देन इज रॅपिडली रिट्रॅक्टेड बिटवीन लॅबियल पाल्पी आणि ग्लॉसी. ओके, तर मग त्याने जो नेक्टर ग्लॉसी टंगनी ज्यांनी घेतलेला जो नेक्टर आहे तो काय होतोय की म्हणजे असं पुढं मागं होतोय. लॅबियल पाल्पी आणि ग्लॅसी मध्ये या मध्ये रिट्रॅक्टेड होतोय, म्हणजे पुढं मागं होतोय, म्हणजे काय होतंय की स्क्वीजिंग होतोय. ठीक आहे, देन ऍज अ रिझल्ट द नेक्टर इज स्क्वीज्ड ऑफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं ग्लॉसल टंगनं जर नेक्टर घेतला म्हणजे त्या टंग वरती नेक्टर लागला, तर तो काय होतोय की विच इज आर रॅपिडली रिट्रॅक्टेड बिटवीन द लेबियल पाल्पी अँड द ग्लॅसी. तर ग्लॅसी आणि पाल्पीमध्ये काय होते की लेबियल पाल्पीमध्ये याच्यामध्ये काय होते की तो पुढं मागं होतोय आणि तो स्क्वीज होतोय. काय म्हणायचं स्क्वीज, आता तुम्हाला कळत असेल काय म्हणायचं, उसळतोय या टाइप मध्ये. तर मध्ये काय होतं की ऍज अ रिझल्ट द नेक्टर इज स्क्वीज्ड ऑफ द टंग अँड डिपॉझिटेड इन अ स्मॉल कॅव्हिटी फॉर्म्ड बाय द पॅराग्लॉसी. मग जो नेक्टर आहे तो काय होतो स्क्वीज ऑफ होतो ऑफ द टंग अँड द डिपॉझिटेड. आणि स्क्वीज ऑफ झाल्यानंतर तो काय होतो की विच इज आर डिपॉझिटेड इन अ स्मॉल कॅव्हिटी, तो एका ठिकाणी साठवला जातोय. स्मॉल कॅव्हिटी फॉर्म्ड बाय द पॅराग्लॉसी. पॅराग्लॉसीने जी एक स्मॉल कॅव्हिटी डेव्हलप केली त्याच्यामध्ये काय होते की डिपॉझिटेड होतोय जो काय नेक्टर आहे. देन अँड देअर फ्रॉम इट इज सक्ड इन बाय द ऍक्शन ऑफ फॅरेंजियल पंप. आणि जे फॅरेंजियल पंप असतात त्याच्यामुळे ते सक केलं जातं. तर अशा प्रकारे ते काय करतात की फुलामधला जो नेक्टर आहे ते खातात. तर ही काय फिडिंग मेकॅनिझम आहे. तर मेनली याच्यामध्ये काय आहे बघा, समजलं असेल तर बघा की सिम्पली काय म्हटलं की जे हनीबी असतात, जसं फॉर एक्झाम्पल ते फ्लावरवरती बसले असतील, तर फ्लावरमध्ये जर ते ऍट अ रेस्ट पोझिशनला बसले तर त्यांचं जे हेड असते तर ते काय असते की त्यांचे जे माउथ पार्ट्स आहेत ते हेडच्या मध्ये ऍट अ रेस्ट पोझिशनला असतात. आणि जर जेव्हा त्यांना हे करायचं असते काय म्हणायचं नेक्टर घ्यायचं असतं, लीक करायचं असतं, तर ते काय करतात की त्यांचा माउथ पार्ट स्ट्रेट होतोय. आणि मग मेनली काय करतात की ते शूट आउट म्हणजे बाहेर काढणं. बाहेर काय करतात की ग्लॉसी बाहेर काढतात.
ओके, आणि ग्लॉसी बाहेर काढल्यानंतर काय करतात की ते ग्लॉसीनी नेक्टर, फुलातला जो नेक्टर आहे तो लीक आउट करतात. लीक म्हणजे काय, चाटणं. त्या फुलामधला जो नेक्टर आहे तो चाटतात. कशाच्या, विथ द हेल्प ऑफ द टिप ऑफ फ्लॅबिलम, फ्लॅबिलमच्या टिपनी ते नेक्टर चाटतात. ओके, आणि जर त्यांनी नेक्टर चाटला तर त्यांचं काय होतंय की त्यांची जी टंग आहे, ग्लॉसल टंग आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की विच इज अ सिमर्ड विथ नेक्टर, म्हणजे त्या पूर्ण टंगला काय लागतं की नेक्टर लागतोय. आणि हा जो जे फॉर एक्झाम्पल टंगला लागलेला जो नेक्टर आहे तो काय होतोय की विच इज आर रिट्रॅक्टेड बिटवीन द लेबियल पाल्पी आणि ग्लसीमध्ये तो स्क्वीज आउट होतोय. आणि स्क्वीज झाल्यामुळे काय होतंय की त्याचं एक स्क्वीज होतोय आधी, आणि त्याच्यानंतर काय होतंय की स्मॉल कॅव्हिटी विच इज डेव्हलप्ड बाय पॅराग्लॉसी, आणि एका स्मॉल कॅव्हिटीमध्ये जी पॅराग्लॉसनी डेव्हलप केलेली स्मॉल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये जमा होतोय. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जमा झालं की जे फॅरेंजियल पंप असतात तर ते काय करतात की तो सक करतात, म्हणजे ते खातात. ठीक आहे, तर हे त्यांचं काय आहे की फिडिंग मेकॅनिझम आहे. तर मेनली तुम्हाला बऱ्याच वेळा फिडिंग मेकॅनिझम विचारलं जाते की ऍक्च्युली हनीबी कसं फुलातला नेक्टर खातात. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आपण हॉस्टिलेट मधलं एक माउथ पार्ट बघितलंय, दॅट इज द चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. एक्झाम्पल आहे हनीबी आणि बंबल बीज. तर लक्षात ठेवा, हे लेबियम आणि मॅक्झिली आर फ्युज्ड टुगेदर अँड modified into simple complex, that is the maxillolabial complex, and which is are suitable for the lapping the liquid, किंवा जे काही नेक्टर आहे ते काय करतात, ते खातात. ठीक आहे, तर हे माउथ पार्ट ऑफ हनीबीचा हा माउथ पार्ट आहे. तर डायग्राम करताना ही काढा, तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात. ठीक आहे, तर मेकॅनिझम समजली का बघा, तुम्हाला नाही समजलं तर मला परत विचारा मेकॅनिझम. ठीक आहे, तर ही काय की फिडिंग मेकॅनिझम आहे. फिडिंग मेकॅनिझम तुम्हाला ह्याला पण विचारलं जाते, प्रॅक्टिकलला पण विचारलं जाते. ओके, तर आपण हा एक माउथ पार्ट बघितलाय. अजून आपले माउथ पार्ट राहिलेत, पण आपण आज दुसरा एक चॅप्टर बघणार आहेत. ठीक आहे, तर आपण माउथ पार्ट परत कंटिन्यू करू. त्याच्यानंतर आपलं कोर्स टायटल आहे. कोर्स टायटल काय आहे? कोर्स टायटल काय आहे? कुणाला ते कोर्स टायटल येते का? कुणाला कोर्स टायटल? आवाज येते का? फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी. हा, तर आपलं कोर्स टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी. ठीक आहे, तर आपलं कोर्स टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी. तर आपण मी त्यात सांगितलं होतं की आपण काय बघणार आहे, एक तर त्याचं मॉर्फोलॉजी बघणार आहे, त्याच्यानंतर आपण अनाटॉमी बघणार आहे, आणि लास्ट वन दॅट इज द आपण सिस्टमॅटिक बघणार आहे. तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं इन्सेक्ट, तर त्याचं आपण स्ट्रक्चर बघणार आहे, म्हणजे जे आपण आता बघतोय. जसं फॉर एक्झाम्पल आपण अँटिनी बघितले, हेड बघितले, जे आपल्याला डोळ्याने दिसतंय त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर ते बघणार आहे आपण मॉर्फोलॉजी मध्ये. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट बघणार आहे अनाटॉमी. अनाटॉमी मध्ये आपण काय बघणार आहे, तर व्हेरियस सिस्टीम बघणार आहे. सिस्टीम म्हणजे जसं डायजेस्टिव्ह असेल, रिप्रोडक्टिव्ह असेल, जे इंटरनल इन्सेक्टच्या सिस्टीम आहेत त्या बघणार आहेत. आणि लास्ट वन दॅट इज अ सिस्टिमॅटिक. सिस्टिमॅटिक्स मध्ये आपण काय बघणार आहे, तर व्हेरियस, ज्यांनी फर्स्ट लेक्चर केलं असेल तेव्हा आपण सांगितले. तर सिस्टिमॅटिक्स मध्ये आपण काय बघणार आहे की क्लासिफिकेशन ऑफ, म्हणजे व्हेरियस जे ऑर्डर्स आहेत त्या आपण बघणार आहे. सिस्टिमॅटिक्स मध्ये काय येतात की 29 ऑर्डर्स आहेत, त्याचं क्लासिफिकेशन येते विथ देअर कॅरेक्टर्स. ठीक आहे, तर आपण हे आपला जे एक मेन सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट्स बघणार आहेत. ओके, तर आपण काय आता फक्त आपण आता मॉर्फोलॉजीच बघतोय, आणि लास्ट वन दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट, किंवा आपण काय बघतोय की सिस्टिमॅटिक्स. आणि आपले माउथ पार्ट राहिलेले आपण नेक्स्ट लेक्चरला बघूच आपण आणखी. तर बघा की दॅट इज अ सिस्टिमॅटिक्स क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा. ओके, तर इन्सेक्टचा फायलम कुठला आहे? फायलम कुठला इन्सेक्टचा? आर्थ्रोपोडा.
ओके, इन्सेक्टचा फायलम आहे अर्थोपोडा, क्लास आहे इन्सेक्टा. ओके, तर बघा की आपण काय बघणार आहे की क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा, आणि हे जे क्लास इन्सेक्टाचं क्लासिफिकेशन आहे ते कोणी दिले, सायंटिस्ट इम्स. ओके, तर तिथं लिहिलंय बघा स्पेलिंग, क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा. हा, तर त्याच्या आधी आपण आणखी काय बघितले की फायलम आपला आहे अर्थोपोडा, आणि अर्थोपोडा हॅव्हिंग किती क्लासेस आहेत अर्थोपोडाचे, फायलम अर्थोपोडाचे क्लास किती आहेत? ओके, हा, फायलम अर्थोपोडाचे क्लास आहेत 7. जसं तुम्हाला आठवत असेल तर बघा, ऑनिचोपोरा, देन क्रुस्टॅसिया, डिप्लोडा, मिलीपोडा वगैरे वगैरे आपण बघितले. तर इन्सेक्टा अशा आपण 7 क्लास बघितलेत, आपण सेकंड थर्ड लेक्चर बघितले. ठीक आहे, तर ते काय होतं की फायलम अर्थोपोडाचे 7 क्लास होते, आणि 7 क्लास व्हेरियस आपण बघितलेत आधीच. आणि 7 मधलाच एक क्लास आहे क्लास इन्सेक्टा, आणि क्लास इन्सेक्टा म्हणजे हॅव्हिंग द 6 लेग्स, आणि जे काय लेग्स, फॉर एक्झाम्पल जे इन्सेक्ट येतात ते कशात येतात की क्लास इन्सेक्टा. तर आता आपण आज बघणार आहे ते का बघणार आहे आपण, क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा. जसं क्लास इन्सेक्टाचे आपण कॅरेक्टर्स बघितलेत, क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इन्सेक्टला किती लेग्स आहेत, विंग्स आहेत, आठवत असेल तर बघा. ठीक आहे, तर ते आपण सगळं आपण क्लास इन्सेक्टाचे कॅरेक्टर्स बघितले होते, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण आज काय बघतो की क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा विच इज आर गिवन बाय सायंटिस्ट, दॅट इज द इम्स. ओके, तर आता आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहे तर मेनली कुणी दिलंय, ते इम्सनी दिलंय, किंवा हे जे आपण बघतोय ते कुणी दिलंय, इम्सनी दिलंय. स्पेलिंग बघा इम्सचं. त्याच्यानंतर बघा की क्लास इन्सेक्टा हॅव्हिंग 2 सब क्लासेस. ओके, क्लास इन्सेक्टा हॅव्हिंग 2 सब क्लासेस. नाही समजलं तर मला विचारा. क्लास इन्सेक्टा आहे जो, तर तो काय आहे की त्याचे 2 सब क्लास आहेत. तर 2 सब क्लास कुठले आहेत, फर्स्ट आहे अपटेरिगोटा, आणि लास्ट सेकंड आहे दॅट इज द टेरिगोटा. तर तिथं बघा की पी तिथं सायलेंट आहे, आपण वाचताना काय वाचणार आहे, टेरिगोटा असं वाचणार आहे, किंवा अपटेरिगोटा. ओके, तिथं पी सायलेंट आहे. आणि बघा की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगितले, टेरा म्हणजे काय, विंग्स. ओके, तर ही जी नावं पडले टेरा, PTERA. ओके, पी सायलेंट आहे, तर टेरा मीन्स विंग्स, हे आपण बघितलं होतं. विंग बेरिंग सेगमेंट वगैरे मी सांगितलं होतं तेव्हा बघितलं होतं. तर टेरा मीन्स विंग्स, आणि जे काही क्लासिफिकेशनची नावं पडलेत तर ती ऑन द बेसिस ऑफ विंग आहेत की नाही त्याच्यावरून ते 2 क्लास पडलेत. ओके, तर क्लास इन्सेक्टा हॅव्हिंग 2 सब क्लासेस, दॅट इज द अपटेरिगोटा, आणि सेकंड वन दॅट इज द टेरिगोटा. ओके, तर टेरिगोटाच्या बघा त्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिले की सब क्लास अपटेरिगोटा, आणि कंसात लिहिले की अमेटाबोला. अमेटाबोला म्हणजे दॅट इज द अब्सेन्स ऑफ मेटामॉर्फोसिस. ओके, ए वरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय की ए म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ मेटामॉर्फोसिस. म्हणजे अपटेरिगोटामध्ये जेवढ्या ऑर्डर येतात किंवा अपटेरिगोटामध्ये जेवढे इन्सेक्ट येतात ते मेनली काय असतात की त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस अब्सेंट असते. आणि मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, इट इज द पिरियॉडिकल शेडिंग ऑफ ओल्ड क्युटिकल, म्हणजे एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणं, जसं आपण बघितलंय आधी पण. तुम्ही सगळे लेक्चर जर अटेंड करत असाल तर म्हणजे कराच तुम्ही सेकंड सेमिस्टरची, तर करा, कारण ते सगळं रिलेटेड थोडंफार असतंय. तर ठीक आहे, तर जे अपटेरिगोटामध्ये काय आहे की अपटेरिगोटा म्हणजे दॅट इज द दोज इन्सेक्ट विच इज डू नॉट हॅव्हिंग द विंग्स. ओके, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू अपटेरिगोटा म्हणजे काय, इट इज द अब्सेन्स ऑफ विंग्स आणि अब्सेन्स ऑफ मेटामॉर्फोसिस, दॅट इज द अपटेरिगोटा. मेटाबोला म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ मेटाबोला. मेटाबोला म्हणजे अब्सेन्स ऑफ मेटामॉर्फोसिस तुम्ही म्हणू शकता. देन सेकंड जो आपला क्लास आहे दॅट इज द टेरिगोटा. टेरिगोटा म्हणजे काय, हॅव्हिंग द विंगेड इन्सेक्ट. विंगेड म्हणजे जे असे इन्सेक्ट ज्यांना विंग्स आहेत. आणि मेटाबोला म्हणजे काय, त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस आहे, म्हणजे एखादं कम्प्लीट मेटामॉर्फोसिस असेल किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असेल, पण त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस ही प्रोसेस आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं का बघा की मेनली इन्सेक्टचा फायलम आहे अर्थोपोडा. देन अर्थोपोडा मधला एक क्लास आहे इन्सेक्टा, आणि इन्सेक्टाचे परत काय आहेत की 2 सब क्लास आहेत, दॅट इज द अपटेरिगोटा फर्स्ट आहे, आणि सेकंड काय आहे की टेरिगोटा आहे.
ओके, अपटेरीचा पहिला मिनिंग समजून घ्या की अपटेरी गोटा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी बघा की तिथं ए आहे म्हणजे काय की इट इज द absence ऑफ मेटामॉर्फोसिस अँड द absence ऑफ विंग्स. म्हणजे इथले जे इन्सेक्ट आहेत अपटेरी गोटामध्ये त्यांना काय नाहीयेत, विंग्स नाहीयेत, पंख नाहीयेत. आणि टेरी गोटामध्ये काय की त्याला काय म्हटलं जाते, मेनली मेटाबोला म्हटलं जाते किंवा विंगेड इन्सेक्ट. मेटाबोला म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस ही प्रोसेस होते. ओके, तर म्हणजे आणि हॅव्हिंग द विंग्स, त्यांना विंग्स आहेत असे. ओके, तर बघा की या दोन शब्दांचा तुम्हाला अर्थ समजलं का? ठीक आहे, तर अपटेरी गोटामध्ये मेनली अपटेरी गोटामध्ये काय येते की 4 ऑर्डर येतात अपटेरी गोटामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल तिथे लिहिलेत बघा, प्रोट्युरा, डिप्लुरा, कोलंबोला आणि थायसोन्युरा. ओके, तर हे काय आहेत की ऑर्डर आहेत. आता हे लक्षात ठेवा की जे आपण त्या दिवशी आपण बघितलंय बघा की फायलम बघितलेत आणि ते क्रुस्टॅसिया, ऑनिचोपोरा, देन ते डिप्लोडा, मिलोपोडा, ते काय आहेत की ते क्लास आहेत. आणि हे आपण आजपासून बघतो ते काय आहेत, ह्या काय ऑर्डर आहेत. जसं आपण 4th सेमिस्टरला बघतोय बघा की ऑर्डर आणि फॅमिली बघतोय बघा. ठीक आहे, तर इथं काय आहेत की ह्या ऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही सिम्पली म्हणू शकता की आज आपण जे बघतोय ते कशाचं क्लासिफिकेशन आहे, ऑर्डरचं क्लासिफिकेशन आहे. तर टोटल ऑर्डर किती आहेत की 29 ऑर्डर आहेत. ओके, 29 ऑर्डर आहेत आणि त्या 29 ऑर्डरचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे या दोन्ही सब क्लासमध्ये. ठीक आहे, तर बघा की अपटेरी गोटामध्ये काय होतं की 4 ऑर्डर येतात. दॅट इज द प्रोट्युरा. प्रोट्युराचं एक्झाम्पल आहे टेल्सॉन टेल. आणि पुढे जे लिहिले ते सगळे काय आहेत की इन्सेक्ट आहेत, जसं त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर प्रोट्युराचं एक्झाम्पल आहे टेन्सॉल टेन्स, टेल्सॉन टेल्स इन्सेक्टचं नाव आहे ते. देन डिप्लुरा, डिप्लुरन्स येतात त्याच्यामध्ये. कोलिंबोलाचं एक्झाम्पल आहे स्प्रिंग टेल्स आणि स्नो फ्लियास, इन्सेक्ट आहेत ते. देन थायसोनोराचं एक्झाम्पल आहे ब्रिस्टल टेल्स आणि सिल्वर फिश. ओके, सिल्वर फिश इट इज द इन्सेक्ट नॉट अ फिश. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असते. सिल्वर फिश काय की सिल्वर फिशची ऑर्डर काय आहे, थायसोन्युरा. ओके, तर बरेच असे तुम्हाला इन्सेक्ट दिले जातात आणि त्यांची ऑर्डर तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर ह्या 4 ऑर्डर्स आहेत आणि ह्या कशामध्ये येतात, सब क्लास यांचा काय की अपटेरी गोटा आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं प्रोट्युरा, जसं ऑर्डर प्रोट्युरा, ऑर्डर प्रोट्युराचं सब क्लास आहे अपटेरिगोटा, क्लास आहे इन्सेक्टा आणि फायलम आहे अर्थपोडा. ठीक आहे, समजलं का? बघा आता मला सांगायचं आहे की कोलेम्बोलाचं फायलम, क्लास आणि सब क्लास सांगायचं आहे. कोण सांगणार? इथंच आहे सगळं. कोलेम्बोलाचा कोणाला येते का? इथंच आहे सगळं. कोलेम्बोला परत ऐका. जसं फॉर एक्झाम्पल आता मी प्रोट्युराचं सांगते बघा. प्रोट्युराचा सब क्लास आहे अपटेरिगोटा, त्याचा क्लास आहे इन्सेक्टा आणि फायलम आहे अर्थपोडा. ठीक आहे, कोलेम्बोलाचं कोण सांगणार? कोलेम्बोला तुम्हाला काही येतच नाही की तुम्हाला बोलायलाच येत नाही, काय माहिती. मॅम, क्लास इन्सेक्टा, सब क्लास ॲप्टेरोगोटा आणि फायलम अर्थोपोडा. ओके, नंबर किती? 18. 18. ओके, एकच मिनिट. ठीक आहे, तर थोडस समजून घ्या. तर आपण काय बघत होतो, तर आपण आज जे बघतो ते काय की ऑर्डरचं क्लासिफिकेशन आहे. जसं आपण इन्सेक्टचा, जर आता परत ऐकून घ्या फक्त. इन्सेक्टचा फायलम आहे अर्थपोडा, क्लास आहे इन्सेक्टा. ठीक आहे, तर इन्सेक्टाचं क्लासिफिकेशन आपण बघतोय. क्लास इन्सेक्टा हॅव्हिंग 2 सब क्लासेस, दॅट इज अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. तर अपटेरिगोटा म्हणजे काय, इट इज द अब्सेन्स ऑफ विंग्स अँड अब्सेन्स ऑफ
मेटामॉर्फोसिस. आणि टेरिगोटामध्ये काय असते की प्रेझेंट असते, मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असते आणि विंग्स पण असणार आहेत त्या इन्सेक्टला. ठीक आहे. तर अपटेरिगोटामध्ये काय आहेत की 4 ऑर्डर येतात अपटेरिगोटामध्ये. तर टोटल ऑर्डर आहे 29. म्हणजे आज आपण क्लासिफिकेशन बघणार आहे 29 ऑर्डरचं क्लासिफिकेशन बघणार आहे. तर अपटेरिगोटामध्ये मेनली 4च ऑर्डर येतात. दॅट इज द प्रोट्युरा, डिप्लुरा, कोलेम्बोला आणि थायसोन्युरा. तर प्रत्येकाचे एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचं आहे, कारण तुम्हाला क्वेश्चन असतो इन लिस्ट 29 ऑर्डर विथ देअर एक्झाम्पल. ओके. तर फक्त तुम्हाला 29 ऑर्डरची नावं लिहायचे, त्याचे एक्झाम्पल्स पुढे लिहायचे. असं तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन असतोय. ठीक आहे. तर बघा की अपटेरिगोटामध्ये काय येते की 4 ऑर्डर येतात. जसं फॉर एक्झाम्पल सिल्वर फिश असतील, डिप्लुरन्स असतील किंवा टेल्स ऑन टेल असतील. तर यांच्यामध्ये मेनली काय आहे की इथं काय हे जे इन्सेक्ट आहेत त्यांना काही नाहीयेत, विंग्स नाहीयेत आणि त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस प्रेझेंट नाही. ठीक आहे. तर बघा की सेकंड आपला सब क्लास आहे दॅट इज द टेरिगोटा. टेरिगोटामध्ये काय की त्याच्यामध्ये मेनली मेटामॉर्फोसिस असते आणि तिथले जे इन्सेक्ट आहेत त्या ऑर्डरमध्ये जे इन्सेक्ट आहेत त्यांना काय असतात, विंग्स असतात. ठीक आहे. तर बघा की अगेन सब क्लास टेरिगोटा जो सब क्लास आहे तो अगेन डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स. तर ह्या काय आहेत की 2 डिव्हिजन्स आहेत दॅट इज द हेक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. तर तुम्ही बघा की क्लास कुठला होता, इन्सेक्टा होता. सब क्लास 2 आहेत, अपटेरिगोटा, टेरिगोटा. आणि हे जे 2 आहेत टेरिगोटा अगेन डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स दॅट इज द एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. तर बघा की इथं पण काय की एक्झो आणि एंडो तुम्ही यावरती तुम्ही भरत्या. एक्झो म्हणजे काय, एक्झो आणि एंडोचा तरी अर्थ माहिती का आपल्याला? एक्झो म्हणजे काय? बाहेर. ओके. तर एक्झो म्हणजे काय की टेरा म्हणजे विंग्स. मी पहिल्यांदा सांगितले की टेरा म्हणजे विंग्स, PTERA, टेरा मीन्स विंग्स. ओके. तर तिथं काय लिहिलंय की बघा एक्झोप्टेरिगोटा म्हणजे टेरा म्हणजे काय की ते विंग्स आहेत. ओके. आणि एक्झो म्हणजे काय, एक बाहेरून म्हणजे एक्सटर्नली विंग्स डेव्हलप्ड एक्सटर्नली. आणि एंडोप्टेरी मध्ये काय आहे ते की विंग्स डेव्हलप्ड इंटरनली. ठीक आहे. तर हे क्लासिफिकेशन आहे इन क्लास इन्सेक्टाचं क्लासिफिकेशन आहे. तर ऍटलिस्ट तुम्ही ऑर्डर बघायच्या आधी तुम्ही जस्ट तुम्हाला समजलं का पण बघा की क्लासिफिकेशन काय इन्सेक्टचं. तर इन्सेक्टचा फायलम आहे अर्थोपोडा आणि अर्थोपोडा मधला एक क्लास आहे इन्सेक्टा. इन्सेक्टचे 2 सब क्लास आहेत दॅट इज द टेरिगोटा आणि अपटेरिगोटा. आणि टेरिगोटाचे परत 2 डिव्हिजन्स आहेत दॅट इज द एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. आणि अपटेरिगोटा मधले जे इन्सेक्ट असतात त्यांना काय असते, त्यांना विंग्स नसतात आणि त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस अब्सेंट असते आणि त्याच्यामध्ये 4 ऑर्डर येतात. ओके. तर बघा की मी काय सांगितलं, टोटल ऑर्डर किती आहेत की 29 ऑर्डर आहेत. ठीक आहे. तर 29 मधनं 4 सोडून द्या आता आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या सगळ्या ऑर्डर कशामध्ये येतात, अपटेरिगोटामध्ये येतात. तर आपण आता अगेन राहिलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहे. तर फर्स्टली बघा की एक्झोप्टेरिगोटामध्ये कुठल्या ऑर्डर येतात. तर बघा की ऑर्डर आहे इफिमेरोप्टेरा, त्याचं एक्झाम्पल आहे मे फ्लाईज. देन ओडोनाटा, नेक्स्ट ऑर्डर आहे ओडोनाटाचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाईज, टॅम्सेल फ्लाईज. देन नेक्स्ट ऑर्डर आहे लिकोप्टेरा, त्याचं एक्झाम्पल आहे स्टोन फ्लाईज. देन डिक्टोप्टेराचं एक्झाम्पल आहे कॉकरोच, मॅन्टिड. ठीक आहे. तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे ठेवलं, कॉकरोच ठेवला स्पॉटिंगला, तर तुम्हाला विचारलेलं असतं की राईट डाऊन इट्स ऑर्डर. ओके. कॉकरोचचे ऑर्डर कुठले, डिक्टोप्टेरा. देन ग्रायलोब्लॅटोडिया, तर त्याचं एक्झाम्पल आहे ग्रायलोब्लॅटिड्स. देन नेक्स्ट ऑर्डर आहे अर्थोप्टेराचं एक्झाम्पल आहे ग्रॉसऑफर, लोकस्ट, क्रिकेट्स किंवा मोल क्रिकेट्स. ओके. क्रिकेट्स इन्सेक्ट असतात. त्याच्यानंतर बघा की फॅजमिडाचं एक्झाम्पल आहे स्टिक इन्सेक्ट. डर्मेप्टेराचं एक्झाम्पल आहे इयरविंग्स. आणि इमियोप्टेराचं एक्झाम्पल आहे वेब स्पायनर्स. देन आयसोप्टेराचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स. झोरोप्टेराचं एक्झाम्पल आहे झोरोप्टेरन्स. देन पिस्कोप्टेराचं एक्झाम्पल आहे बुक लाईस. देन मिलोफॅगाचं एक्झाम्पल आहे बर्ड लाईस. देन
अॅनोप्लुराचं एक्झाम्पल आहे सकिंग लाईस, आणि हिमिप्टेराचं एक्झाम्पल आहे प्लांट बग्स, आणि थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. ठीक आहे, तर या सगळ्या ऑर्डर कशामध्ये येतात? डिव्हिजन हेक्झोप्टेरिगोटा. ठीक आहे, तर हेक्झोप्टेरिगोटामध्ये काय असणार आहे? मेनली त्यामध्ये जे सगळे इन्सेक्ट आहेत त्यांना मेनली विंग्स असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस पण असणार आहे. फक्त इथं काय बघा की हेक्झो म्हणजे काय? विंग्स डेव्हलप्ड एक्सटर्नली, त्यांच्यामध्ये विंग्स एक्सटर्नली डेव्हलप होतात. ठीक आहे, तर हे सगळ्या याच्यामध्ये एवढ्या ऑर्डर येतात, जसं फॉर एक्झाम्पल तर 4 झाल्या, आणि ह्या एक्झोप्टेरिगोटामध्ये येतात. त्याच्यानंतर राहिलेले जे ऑर्डर्स आहेत त्या कशामध्ये येतात? एंडोप्टेरिगोटामध्ये येतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, पुढची ऑर्डर आहे एंडो म्हणजे काय की इंटरनली, विंग डेव्हलप्ड इंटरनली. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑर्डर आहे दॅट इज द न्यूरोप्टेरा. देन त्याचं एक्झाम्पल आहे अँट लायन्स लेस विंग्स. देन मिकोप्टेरा, त्याचं एक्झाम्पल आहे स्कॉर्पियन फ्लाईज. देन ट्रायचोप्टेरा, त्याचं एक्झाम्पल आहे कॅडिश फ्लाईज. देन लिपिडोप्टेरा, एक्झाम्पल मॉथ्स अँड बटरफ्लाईज. डिप्टेरा, डिप्टेरामध्ये काय येतात की फ्लाईज येतात, मॉस्किटोज येतात. देन स्पिनोप्टेरा, एक्झाम्पल फ्लियाजाइट्स. हायमेनोप्टेरामध्ये काय येतात की ऍंट्स, बीज, वॉस्प. ओके, देन कोलेप्टेरामध्ये काय येतात? बिटल्स येतात, विविल्स येतात. देन ट्रिप्सिटेरामध्ये काय येतात? स्टायलोपिड्स येतात. ठीक आहे, तर हे 29 ऑर्डर्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तर ह्या सगळ्या टोटल 29 ऑर्डर्स आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन पण असतोय इनले क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट क्लास इन्सेक्टा विथ देअर एक्झाम्पल. तर हे सगळं काय आहे की क्लास इन्सेक्टाचं क्लासिफिकेशन आहे. इन्सेक्टचा फायलम आहे अर्थोपोडा, क्लास आहे इन्सेक्टा. त्याच्यानंतर 2 क्लास इन्सेक्टाचे 2 सब क्लास आहेत, अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. आणि अपटेरिगोटा मध्ये काय येते की ए वरून तुम्ही लक्षात ठेवा मेटामॉर्फोसिस अब्सेंट आहे आणि विंग्स पण अब्सेंट आहे. ठीक आहे, तर अपटेरिगोटामध्ये किती येतात? 4 ऑर्डर येतात. त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या कशामध्ये येणार आहेत? टेरिगोटामध्ये येणार आहेत. तर टेरिगोटामध्ये काय आहे की मेटामॉर्फोसिस असते, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये विंग्स पण असतात. आणि सब क्लास टेरिगोटा हॅव्हिंग द 2 डिव्हिजन्स. ओके, तर एक्झोप्टेरा आणि एंडोप्टेरा काय आहेत? ही डिव्हिजन्स आहेत, 2 डिव्हिजन्स आहेत. आणि त्याच्यानंतर हेक्झोप्टेरियम गोटामध्ये जे ऑर्डर्स येतात तर ती नावं तुम्हाला पाठच करावी लागतील. ठीक आहे, प्रत्येक नाव आणि त्याचं एक्झाम्पल पाठ करा. ठीक आहे, तर आयसोप्टेरा, टर्माइट्स थोडेफार म्हणजे आता तुम्ही 4th सेमिस्टरचा इंट्रो शिकताय त्यामुळे तुम्हाला माहित असेल की ह्या ज्या ऑर्डर्स आहेत तुम्हाला ह्या ऑर्डर्स तुम्हाला 2nd सेमिस्टरमध्ये माहित असायला पाहिजेत, किंवा या प्रत्येक इन्सेक्टची ऑर्डर तुम्हाला 2nd सेमिस्टरमध्ये यायला हवे. त्याचा यूज तुम्हाला 4th सेमिस्टरला होतोय, त्याच्यानंतर 5th सेमिस्टरला पण तुम्हाला पेस्टच आहेत. ठीक आहे, तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला परत पेस्ट आहेत, तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर माहित पाहिजेत आधी. ठीक आहे, तर हे काय की टोटल 29 ऑर्डर्स आहेत आणि 29 ऑर्डरचं क्लासिफिकेशन आहे. आणि 29 ऑर्डरचं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणी दिले? सायंटिस्ट इम्सनी दिले. ठीक आहे, तर बघा की कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असतोय की डिफरन्स असतोय, जसं फॉर एक्झाम्पल डिफरन्स बिटवीन अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. ठीक आहे, तर असं तुम्हाला 2 मार्कला डिफरन्स असतात. तर आपण डिफरन्स बघूया. बघा की अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. टेरी म्हणजे मेटाबोला आणि टेरिगोटा म्हणजे मेटॅबोला. तर बघा की आत्ताच मी सांगितले की अपटेरी म्हणजे काय असणार आहे? तिथं विंग्स पण नसणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस अब्सेंट असणार आहे. ठीक आहे, आणि टेरिगोटामध्ये काय असणार आहे? विंग्स प्रेझेंट असणार आहेत आणि मेटामॉर्फोसिस असणार आहे त्यांच्यामध्ये. तर बघा की अपटेरीमध्ये बघा फर्स्ट पॉइंट बघा, दीज इन्सेक्ट आर स्मॉल अँड प्रिमिटिव्ह इन्सेक्ट. इथले जे इन्सेक्ट असतात ते मेनली स्मॉल असतात आणि प्रिमिटिव्ह इन्सेक्ट आहेत. आणि इथले जे टेरिगोटामध्ये जे इन्सेक्ट आहेत तर ते कसे आहेत की डेव्हलप्ड इन्सेक्ट आहेत. देन फर्स्ट बघा अपटेरिगोटामध्ये बघा विंगलेस असतात. ओके, तर मग आताच म्हटलंय अपटेरिगोटा विंगलेस असतात, इकडे कसे असतात की विंगेड असतात, हॅव्हिंग द विंग्स, किंवा सेकंडरी विंगलेस असतात. कधीतरी ते विंगलेस पण असतात, पण मेनली इथं काय असतात की टेरिगोटामध्ये विंगेड इन्सेक्ट असतात. देन माउथ पार्ट्स आर हायडन इन द हेड. आणि अपटेरिगोटामधले जे माउथ पार्ट्स असतात ते हायडन इन द हेडमध्ये हाईड असतात. आणि टेरिगोटामधले जे माउथ पार्ट्स असतात ते तुम्हाला एक्सपोजडपणे दिसतात किंवा दिसतात तुम्हाला. देन मॅन्डिबल्स आर्टिक्युलेट विथ हेड ऍट अ सिंगल पॉइंट. जे मॅन्डिबल्स असते जे अटॅच्ड असते विथ हेड, सिंगल पॉइंटने अटॅच असते, आणि इकडे काय असते की हेड 2 पॉइंट्सने अटॅच असते.
देन मालफिजन ट्युबल्स आर अब्सेंट और रुडिमेंटरी. तर मालफिजन ट्युबल्स काय की हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे ऑफ इन्सेक्ट. आपण जेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीम जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्ही मालफिजन ट्युबल्स बघाल, पण आता लक्षात ठेवा की मालफिजन ट्युबल्स काय आहेत की एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. तर दीज आर अब्सेंट इन अपटेरिगोटा आणि टेरिगोटामध्ये काय असतात की मालफिजन ट्युबल्स प्रेझेंट असतात. आणि अपटेरिगोटामध्ये काय असते की मेटामॉर्फोसिस इज अब्सेंट आणि इकडे काय असतं मेटामॉर्फोसिस इज अ प्रेझेंट. आणि याचं एक्झाम्पल मग तुम्ही लिहू शकताय प्रोट्युरा, डिप्लुरा किंवा जे आहेत 4 ऑर्डर मधले इन्सेक्ट ते सगळे लिहू शकताय. आणि टेरिगोटामधले सगळे जे आपण बघितलेत ऑर्डर त्यामध्ये तुम्ही लिहू शकताय. जसं फॉर एक्झाम्पल इथं थोडेफार लिहिलेत कॉकरोच, मॅन्टिड, मॅन्डिबल्स, मॅन्टिड्स, बटरफ्लाईज वगैरे वगैरे. ठीक आहे. तर फार रेअरली तुम्हाला कधीतरी डिफरन्स विचारला जातोय की अपटेरिगोटा आणि टेरिगोटा मधला डिफरन्स काय आहे. तर ह्या शब्दांवरूनच आपल्याला समजते की अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. अपटेरी म्हणजे अब्सेन्स ऑफ विंग्स, अब्सेन्स ऑफ मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. तर तुम्ही म्हणू शकता अब्सेन्स ऑफ मालफिजन ट्युब्युल्स. ठीक आहे. तर पाठ करायची काही गरज नाही, एका शब्दांवरून आपल्याला 3-4 डिफरन्स मिळत आहेत. आणि टेरिगोटामध्ये काय असते की त्यांचे जे विंग्स असतात विच इज आर डेव्हलप्ड विंग्स असतात, किंवा मालफिजन ट्युबल्स प्रेझेंट असते, मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असते. ठीक आहे. तर फार रेअरली तुम्हाला डिफरन्स कधी कधी विचारला जाते अपटेरी आणि टेरिगोटा मधला. अपटेरिगोटा आणि टेरिगोटा काय आहेत की 2 सब क्लास आहेत, तर ते लक्षात ठेवा आधी. ठीक आहे. तर अपटेरिगोटा आणि टेरिगोटा काय आहेत की सब क्लास आहेत. त्याच्यानंतर बघा की कॅरेक्टर्स ऑफ डिव्हिजन ऑफ सब क्लासेस ऑफ द टेरिगोटा. तर सब क्लासेस आहेत किंवा त्याचे तुम्ही डिव्हिजन आहेत 2, एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. तर एक्झोप्टेरिगोटालाच दुसरं काय म्हटलं जातंय हेमीमेटाबोला आणि एंडोप्टेरीला काय म्हटलं जातंय होलोमेटाबोला. तर बघा की हे जे शब्द आहेत हेमीमेटाबोला, होलोमेटाबोला हे आपल्याला आणखी कधी येणार आहे जेव्हा आपण मेटामॉर्फोसिस हा एक टॉपिक शिकणार आहे, तर तेव्हा थोडंसं आणखी क्लिअर होईल तुम्हाला की हेमीमेटाबोला आणि होलोमेटाबोला काय आहे. तर ते काय आहेत की मेटामॉर्फोसिसचे टाइप्स आहेत. जसं मेटामॉर्फोसिसचे 5 टाइप आहेत. मेटाबोला, त्याच्यानंतर कम्प्लीट मेटामॉर्फोसिस, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस, हायपर मेटामॉर्फोसिस. ओके. तर असे जे टाइप्स आहेत तर ते आपण बघू परत. फक्त आता एक्झोप्टेरी आणि एंडोप्टेरिगोटा एवढं लक्षात ठेवलं जरी चालेल, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं हेमीमेटाबोला आणि होलोमेटाबोला. तर हेक्झो म्हणजे काय की एक्झो म्हणजे विंग्स डेव्हलप एक्सटर्नली. जे विंग्स त्यांच्यामध्ये जे डेव्हलप होतात इन्सेक्ट मध्ये ते कसे होतात एक्सटर्नली होतात. आणि एंडोप्टेरिगोटामध्ये जे विंग्स होतात ते कसे होतात विंग्स डेव्हलप इंटरनली. ठीक आहे. तर एक्झोप मध्ये मेटामॉर्फोसिस सिंपल आणि इनकम्प्लीट असते आणि एंडोमध्ये काय असते कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स मेटामॉर्फोसिस असते त्यांच्यामध्ये. देन बघा की हेक्झोप्टेरिगोटामध्ये काय असते की इमॅच्युअर स्टेजेस निम्फ रिझेम्बल्स अडल्ट स्ट्रक्चर अँड द हॅबिट्स. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही 4th सेमिस्टरचा इंट्रो शिकताय तर त्याच्यामध्ये बघितलं की आपल्याला जसं फॉर एक्झाम्पल अफिड, ओके, किंवा हिमिप्टेरा ऑर्डर हिमिप्टेरामध्ये बघा की किती लाईफ स्टेजेस असतात. अफिड मध्ये काय असतंय अफिड मध्ये काय असते एक निम्फ. हा, अफिड मध्ये काय असते की किंवा ऑर्डर हिमिप्टेरा मध्ये काय असते की एक निम्फ आणि अडल्ट असते. ठीक आहे. तर एक्झोप्टेरिगोटामध्ये जेवढ्या ऑर्डर आपण आतापर्यंत बघितले तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की त्यांच्यामध्ये इमॅच्युअर स्टेज कुठली असणार आहे निम्फ असणार आहे. आणि जसं फॉर एक्झाम्पल आपण बघा की लिपिडोप्टेरा बघितले बघा, तर लिपिडोप्टेरा जी ऑर्डर आहे ती मेनली कशात येते एंडोप्टेरिगोटामध्ये येते आणि त्याच्यामध्ये इमॅच्युअर स्टेज कुठले लार्वा आहे. जसं आपण बघितले लिपिडोप्टेरामध्ये काय असते एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट असते. ठीक आहे. होलोमध्ये काय की इट इज द कम्प्लीट मेटामॉर्फोसिस आणि हेमी म्हणजे इट इज द इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. तर बघा की हेक्झोमध्ये काय असते इमॅच्युअर स्टेज निम्फ असते आणि एंडोप्टेरिगोटामध्ये इमॅच्युअर स्टेज काय असते लार्वा. देन बघा की नो प्युपल इन स्टार म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ऍफिड मध्ये आपण बघितले किंवा जसं फॉर एक्झाम्पल ऑर्डर हिमिप्टेरा मधले जे इन्सेक्ट असतील त्यांच्यामध्ये काय असते की प्युपल स्टेज अब्सेंट असते. आणि जसं फॉर एक्झाम्पल आपण लिपिडोप्टेरा मध्ये बघू तर लिपिडोप्टेरा मध्ये काय असते की इट इज अ प्युपल्स इन स्टार किंवा प्युपल स्टेज इज अ प्रेझेंट. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल व्हेरियस खाली एक्झाम्पल तुम्हाला सांगितले कॉकरोच, मॅन्टिड, ऍफिड, मिलीबग्स. ठीक आहे. आणि एंडोचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाईज, मॉथ्स, बोरर्स.
म्हणजे जे सगळे बोरर्स आहेत, बोरर्स आपले कशात येतात, लिपिडोप्टेरा मध्ये येतात, आणि जे बिटल्स आहेत ते सगळे एंडोप्टेरियम येतात. ठीक आहे, तर थोडस सगळं कनेक्टेड आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला स्पॉटिंगला किती क्वेश्चन असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कॉक्रोच ठेवलं तर कॉक्रोच वरती तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे की जसं कॉक्रोचच्या ऑर्डर पासून त्याचं जे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आहे, जसं फॉर एक्झाम्पल त्याचं हेड पोझिशन काय आहे, त्याची ऑर्डर कुठली आहे, त्याच्यानंतर त्याचे अँटिनी टाईप कसले आहेत, त्याच्यानंतर त्याचे विंग्स टाईप कसले आहेत, त्याच्यानंतर त्याचे लेग्स टाईप कसले आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रत्येक इन्सेक्टचं माहित पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला किती मार्क, 20-25 मार्कचं काहीतरी स्पॉटिंग असेल तर प्रत्येक वेळी हेच असणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी मॅन्टिड ठेवला तर मॅन्टिडच्या ऑर्डर पासून त्याचे जे एक्सटर्नल जे मॉडिफिकेशन्स आहेत त्याचे सगळे तुम्हाला माहित असायला पाहिजेत. ठीक आहे, तर हे सगळं काय आहे की डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणू शकताय किंवा कॅरेक्टर्स ऑफ द डिव्हिजन, दॅट इज द एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. ठीक आहे, तर ऍटलिस्ट हे क्लासिफिकेशन आजचं समजून घ्या. तुम्हाला समजलं असेल, समजलं नसलं तर विचारा. तर बघा की ठीक आहे, इन्सेक्टचं फायलम कुठलं आहे? कोणी दुसरं मी विचारल त्यांनी सांगायचं, आर्थ्रोपोडा. मी विचारल त्यांनी सांगायचं, मी ज्यांना विचारल त्यांनी सांगायचं. ACR 19 ACR 19 आहे का? ठीक आहे, काय गरज नाही तुम्हाला बहुतेक. ठीक आहे, ज्यांना जे थोडंफार सिरियसली तुम्ही करत असाल तर, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही काय अभ्यास करत नाही, एवढ्या दिवसात मला कळालंय की तुम्ही अभ्यास करत नाही. आणि जर थोडेफार जी लोक असतील अभ्यास करतायत ती, त्यांना जर तुम्हाला काही प्रश्न पडले फोर्थ सेमिस्टर किंवा फोर्थ सेमिस्टर तर काही एवढं जास्त अवघड नाहीये. जर तुम्हाला सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर याच्यावरतीच फार तुम्हाला क्वेश्चन्स असणार किंवा तेच थोडं डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही सोपं आहे ते. पण तुमचं जे सेकंड सेमिस्टर आहे तर सेकंड सेमिस्टर थोडस म्हणजे टफ आहे की सेकंड सेमिस्टर मध्ये काय की तुम्हाला मेनली सगळ्या डायग्राम आहेत, त्याच्यानंतर सगळ्यांचे स्ट्रक्चर आहेत आणि बरेच शब्द तुम्हाला सगळे नवीन आहेत, तर ते तुम्हाला थोडस अवघड जाईल. तर तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला विचारा, जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर बघा की तुम्हाला समजलं असेल की ओव्हरऑल जस्ट आपण रिकॉल करू की हे काय आहे. तर बघा की इन्सेक्टचा फायलम आहे आर्थ्रोपोडा, क्लास आहे इन्सेक्टा, आणि इन्सेक्टाचे 2 सब क्लास आहेत, अपटेरिगोटा आणि टेरिगोटा. ठीक आहे, तर टेरिगोटामध्ये काय येतात की 4 ऑर्डर येतात, प्रोट्युरा, डिप्लुरा, कोलेम्बोला आणि थायसोन्युरा. आणि क्लास अपटेरिगोटाचे 2 डिव्हिजन्स आहेत, एक्झोप्टेरी आणि एंडोप्टेरिगोटा. तर त्याच्यामध्ये या सगळ्या ऑर्डर्स येतात आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचं आहे, कारण तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. सिम्पली तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन असतो की इन लिस्ट, त्यात जे काही क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टा किंवा इन लिस्ट ऑर्डर विथ देअर एक्झाम्पल्स असा क्वेश्चन असतोय. तर तुम्हाला प्रत्येक ऑर्डरचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे त्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. ठीक आहे, तर फार तुम्हाला हे एक्झाम्पल पाठ करायचे आहेत, ह्या सगळ्या ऑर्डरची नावं आणि एक्झाम्पल. आणि ह्या ज्या ऑर्डर्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल ज्या ऑर्डरमध्ये जास्त इन्सेक्ट असतात किंवा जास्त इन्सेक्ट स्पेसिस आहेत, तर त्यात जसं फॉर एक्झाम्पल बघा की आता तुम्ही फोर्थ सेमिस्टरचं बघताय तर तुम्हाला माहिती आहे की लिपिडोप्टेरा खूप वेळा येतं, डिप्टेरा खूप वेळा येतं, हायमेनोप्टेरा खूप वेळा नाही, हायमेनोप्टेरामध्ये थोडेच येतं, अँट बीज, कोलेप्टेरा बऱ्याच वेळा येतं तुम्हाला बघा. ओके, तर राहिलेल्या ज्या आहेत त्या थोडंसं रेअर आहेत, म्हणजे ऑर्डर की ज्याच्यामध्ये जास्त इन्सेक्ट नाहीयेत किंवा ज्याच्यामध्ये जास्त पेस्ट नाहीयेत. ठीक आहे, तर ऍटलिस्ट जो तुम्हाला मी फोर्थ सेमिस्टरला जो चार्ट दिला होता बघा की त्याची डॅमेजिंग स्टेज आणि त्याचं त्यात ज्या ऑर्डर दिल्यात त्या ऑर्डर जरा जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यावर तुम्हाला आणखी ऑर्डरवरती काय क्वेश्चन असतो की राईट डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर डिक्टोप्टेरा.
ठीक आहे. तर असा एक क्वेश्चन असते तुम्हाला. आता आपण याच्या पुढच्या लेक्चरला म्हणजे याच्यापासून आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण आता एक ऑर्डर बघणार आहे आयसोप्टेरा. तर आपण काय बघणार आहे, आयसोप्टेराचं मिनिंग काय बघणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे की आयसोप्टेरामध्ये जो इन्सेक्ट येतोय टर्माइट, वाळवी, टर्माइट येतंय किंवा टर्माइटलाच दुसरं काय म्हटलं जाते, व्हाईट अँट म्हटलं जाते. तर आपण त्या टर्माइटचे सगळे कॅरेक्टर्स बघणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण त्या ऑर्डरचे कॅरेक्टर बघणार आहेत. तर आज आपण ज्या 29 ऑर्डर लिस्ट केल्यात त्या इथून पुढे आपण काय बघणार आहे की एक एक ऑर्डर बघणार आहे, त्याचं आपण काय बघणार आहे, कॅरेक्टर्स बघणार आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन असतो आणखी एक, राईट डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर डिक्टोप्टेरा असेल किंवा राईट डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर आयसोप्टेरा. आयसोप्टेराचं लिहायचंय म्हणजे आपल्याला टर्माइटच लिहायचंय, कॉक्रोचचं लिहायचंय म्हणजे डिक्टोप्टेराचं लिहायचंय म्हणजे आपल्याला कॉक्रोचचं लिहायचंय. ठीक आहे, तर आपण परत आपण काय बघणार आहे की डिक्टोप्टेरा बघणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल तर डिक्टोप्टेराचं आपण परत क्लासिफिकेशन बघणार आहे. तर क्लासिफिकेशन परत काय असेल, ऑर्डर झाल्यानंतर काय असते, फॅमिली. म्हणजे ऑर्डर ज्या असतील तर जसं फॉर एक्झाम्पल डिक्टोप्टेरामध्ये काय येते की 2 फॅमिलीज येतात. ओके, जसं मेंटिडी आणि ब्लॅटिडी अशा वेगळे फॅमिलीज येतात. तर हे सगळं क्लासिफिकेशन आहे. तर आज पुरतं फक्त काय लक्षात ठेवा की 29 ऑर्डर्स आहेत आणि 29 ऑर्डरचं जे क्लासिफिकेशन आहे ते कुणी दिलंय, सायंटिस्ट इम्सनी दिलंय. इम्स कोण आहे, आणखी इम्सनी काय दिलंय, आणखी आपण आता नसलं आठवलं तुम्हाला, इम्सनी आणखी काय दिलंय, इम्सनी इन्सेक्टची डेफिनेशन दिली आहे. इम्सनी आपण बघितलं इन्सेक्टची डेफिनेशन आठवत असेल तर बघा, इन्सेक्ट्स आर ट्रॅचियड आर्थ्रोपोड्स, नसलं आठवलं तुम्हाला, पण लक्षात ठेवा इम्सनी काय दिलं, इन्सेक्टची डेफिनेशन पण दिली बघा इम्सनी, आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन पण इम्सनी दिले. तर 29 ऑर्डरचं, तर ऍटलिस्ट ह्या ऑर्डर लक्षात ठेवा विथ देअर एक्झाम्पल. ठीक आहे, आणि जे आपलं माउथ पार्ट आहे याच्या पुढं नेक्स्ट लेक्चरला आपण एक माउथ पार्ट बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर एक ऑर्डर बघणार आहे. ठीक आहे, आणि प्रॅक्टिकलला हेच आहे, प्रॅक्टिकलला ऑर्डर्स आहेत तुम्हाला सगळ्या, माउथ पार्ट पण आहे आणि सेकंड सेमिस्टरला पण जवळजवळ जे थेरीला आहे ते सगळं प्रॅक्टिकलला पण आहे. आतापर्यंत शिकवलेलं सगळं प्रॅक्टिकलला पण आहे. ठीक आहे, ऑर्डर पण तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहेत, थेरीला पण आहेत. तर थोडाफार अभ्यास करा. ठीक आहे, आणि माझ्याच लक्षात राहणे झाले, तुम्हाला असाइनमेंट द्यायचे, आपल्याला लिहायचे कॉक्रोच वरती एक असाइनमेंट, आणि मी तुम्हाला लिहून देते थोड्या वेळाने. तर असाइनमेंट सबमिट करायचे. नेक्स्ट 3च असाइनमेंट झालं ना, असाइनमेंट लिहायचे राहिलेत आपल्याला 1 to 1च्या. तर मी आज जे असाइनमेंट लिहिणार आहे ते येणार आहे त्या तुम्ही नेक्स्ट प्रॅक्टिकल पर्यंत 4 झाल्या मॅम असाइनमेंट. तुला लिहायचं नसलं तर लिहू नको. कोण बोललं मध्ये? 4 असाइनमेंट झाल्या. तुला लिहायचं नसलं तर लिहू नको. हा, आणखी एक 4 असाइनमेंट झाल्या म्हटलं मॅम, मी लिहायचं नाही म्हणलं. ठीक आहे, नाही मी सांगते 4. बरं ठीक आहे, 4 झाले असतील काय माहित नाही मला, मी बघते परत. पण ज्यांना असाइनमेंट लिहायचे आहेत त्यांनी लिहा, ज्यांना लिहायचं नाही त्यांनी लिहू नका, काही जबरदस्ती नाही आपल्यावरती. ठीक आहे, तर लिहा. नेक्स्ट शनिवारपर्यंत मला सेंड करायचे, आणि नेक्स्ट शनिवारपर्यंत जे सेंड करणार नाहीत ते ग्रुपमधून रिमूव्ह असतील. ठीक आहे, आणि ग्रुपमध्ये रिमूव्ह केले मॅम तुम्ही? मिस केले असाइनमेंट सेंड कोणत्या केले. ग्रुपला सोडायचं? काय कोणत्या ग्रुपला सोडायचं म्हणलं, रिमूव्ह केले आम्हाला? अजून 4th मधनच केलंय मी, फक्त 4th मधनच केलंय, 2nd मधनं नाही केलेलं अजून. जर सेकंड असाइनमेंट नाही दिला तर 2nd मधनं पण जावा. आणि जे ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे 4-5 पोरं कोणतरी, त्यांना जे मी काही पीपीटी सेंड करतोय ते तुमच्या अभ्यास न करणाऱ्या मित्रांना देऊ नका. हा, आणखी ज्यांना ग्रुपमध्ये परत ऍड व्हायचं आहे त्यांनी काय करा की आतापर्यंत सगळे झालेले जे पेजचे चार्ट आहेत त्याची एक PDF करायची, लिहायचं आधी स्वतःच, प्रत्येक पेजवर नाव हे पाहिजे मला, तुमचा नंबर, आणि त्याची PDF तयार करायची आणि मला सेंड करायची. माझ्या नंबरवर करा, पर्सनल सेंड करायचे का मॅम? झालेले हा माझ्या नंबरवर सेंड करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये ऍड असाल. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रॉब्लेम? आम्हाला मेसेज करायचे नाही मला ऍड, मला का बाहेर काढले काय, लेक्चरला असतंय का नसतंय. ठीक आहे, जर ज्यांना ऍड व्हायचंय त्यांनी मला एक PDF तयार करायची आतापर्यंत जेवढे झालेले ते, आणि तिथं मला सांगा ऍड करायला, म्हणजे मी असाइनमेंट बघून तुम्हाला ऍड करेन.
आणि सेकंड सेमिस्टरचे असाइनमेंट द्यायचे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम? नो मॅम. ओके. आणि जे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी दुसऱ्यांना पीपीटी द्यायची नाही, म्हणजे मी नाही द्यायची. तसं तुम्हाला नुसतं असाइनमेंट लिहायला सांगितलं तरी लिहित नाही. ठीक आहे, लय झालं. 1 मिनिट प्रेझेंट. ठीक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपलं लेक्चर संपलंय.